पंचांना विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। या ठिकाणी सलामीची जोडी आलेली आहे आणि पनवेल संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। पंचांना विनंती असेल आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे। हा केवळ आपल्यासाठी या ठिकाणी सामना थांबलेला आहे। तर प्रथम सत्र या ठिकाणी सुरू होईल आणि या सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय मल्ल्याण गावातील एक उत्कृष्ट समालोचक वेदांत कंटक याकडे। धन्यवाद। धन्यवाद दादा। तर चालू होणारा सामना असेल तो म्हणजेच आद्य सप्लायर्स म्हात्रोळी विपक्ष आयांश 11 पनवेल। नक्कीच सांगायचं झालं तर अतिशय रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण आद्य सप्लायर्स म्हात्रोळी हे नाव या विभागासाठी किंवा या टुर्नामेंटसाठी काही नवीन नाही। कित्येक वर्ष ज्या संघाने या टुर्नामेंटवर आपलं वर्चस्व ठेवलं, त्याचबरोबर वेलवली खानावची नाईट क्रिकेट टुर्नामेंट जी होते त्या टुर्नामेंटमध्ये देखील आपलं नाव आपलं वर्चस्व ज्यांनी कायम ठेवलं असा हा म्हात्रोळी संघ, आणि त्यांच्या समोर या विभागात किंवा या मैदानावर पहिल्यांदाच खेळायला दिसतोय तो म्हणजेच आयांश 11 कोळके पनवेल तालुक्यातील हा संघ। वेदांत 1 मिनिट तुला मी थांबवतोय। मित्रहो, ही जी खेळपट्टी आपण पाहत आहे ही खेळपट्टी सजवण्यासाठी मल्ल्याण गावातील संजीव पाटील आज सकाळी 6:30 वाजता या मैदानावरती आले होते आणि आपण ते जो ग्रीन पट्टा पाहत आहे किंवा या मैदान खेळपट्टीची लाईन आखलेली आहे ती 6:30 वाजता येऊन संजीव पाटील या ठिकाणी पूर्ण तयारी केलेली आहे। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। मित्रांनो, मल्ल्याण गावातील आहेत परंतु या भेडसे संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये कुठे मॅच असू द्या मग पंचांची भूमिका असेल तर नेहमीच त्यांचं सहकार्य असतं। आणि आज आपण बघितलं तर खेळपट्टी सुद्धा आखण्यासाठी ते सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी आलेले आहेत। तर नक्कीच पुन्हा एकदा भेडसे ग्रामस्थांच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक आभार। धन्यवाद। नक्कीच अतिशय क्रिकेटवर प्रेम असलेला हा खेळाडू संजू काका, ज्याला प्रेमानं या विभागात काका म्हटलं जातं, त्याला देखील विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। तर म्हात्रोळी संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे आणि गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज सचिन लहाने, स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज आबू म्हात्रे, मॅन फ्रॉम म्हात्रोळी, आणि नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला निशांत कडवे म्हणजेच निशू कडवे। तर निश्चितच एक मोठं बॅटल पाहूया। पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू आबूने आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलने खेळून काढलाय। नक्कीच चेंडू जाईल डीप मिड विकेट रिजनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय। तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि पहिल्याच चेंडूवर आलेल्या 2 धावा नक्कीच आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघाचं खातं उघडतील। पहिल्या चेंडूवर 2 धावा येतात, धावसंख्या होते बिनबाद 2। नक्कीच आबू म्हात्रेचं सांगायचं झालं तर खानाव नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं मला वाटते 2018चं ते पर्व होतं। त्या पर्वामध्ये समोर होता संघ कुबेर 11 अलिबाग आणि या संघासमोर जवळजवळ 55 धावांची खेळी 4 षटकांच्या सामन्यामध्ये आबू म्हात्रेने केली होती। तर नक्कीच त्याच प्रकारची खेळी आता कायम राहील का, कशा प्रकारे खेळ करेल समोर असलेला कोळके संघ, नक्कीच कशा प्रकारे त्याला रोखून धरेल हे देखील पाहणं गरजेचं। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन, पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी मात्र आबूने सुंदर फटका बॅक फुटवर जाऊन, नक्कीच हा एक पाहायचं झालं तर गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता आणि या चेंडूला त्याने पाठवून दिलंय ते म्हणजेच काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार। कमॉन डीजे मास्टर। तर नक्कीच अतिशय सुंदर असा खेळ आबूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर मात्र आपल्या बॅटमधून एक मोठा षटकार ठोकतोय। पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावेळी एक थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, या चेंडूला पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने झालेलं दिसतंय। एक चांगला खेळ आबूच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडूंवर आलाय। पहिल्या 3 चेंडूंवर तब्बल 9 धावा जोडण्यात यश मिळालंय ते म्हणजेच आबूला। आता मात्र गोलंदाजी मार्कवर असलेला
गोलंदाज सचिन कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे त्याचा सामना करेल तो म्हणजेच निशू कडवे. पाहूया पुढला चेंडू. यावेळी मात्र सुंदर फटका. नक्कीच चेंडू हवेत आहे, परंतु या चेंडूला नो मॅन्स लँड मध्ये टाकण्यात यश मिळालंय. तत्पूर्वी या चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल आणि थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने इथे मात्र धावसंख्या दुहेरी आकड्यात जाऊन पोहोचेल. धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 11. निश्चितच 4 चेंडू टाकले गेलेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11. म्हणजे अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि नक्कीच जे हाणामारीचं षटक असतं, जे पॉवर प्लेचं षटक असतं, ज्यामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन्स असतात, अशा षटकात फलंदाजांनी जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच प्रकारचा हा फटका. नक्कीच निश्चितच चेंडूला स्लॉग स्वीप केलंय आणि चेंडू जाईल तो म्हणजेच स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स चौकार. नक्कीच एक सुंदर खेळ इथे पाहायला मिळतोय निशू कडवेच्या माध्यमातून. दोघही अलिबाग तालुक्यातील खेळाडू आहेत. नक्कीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून दिसतोय आद्य सप्लायर्स मात्रोळी संघासाठी आणि निश्चितच इथे मात्र कोळके संघावर दबाव टाकण्यात यश मिळालं आहे. या 5 चेंडूंचा मला वाटतं खेळ झालाय आणि 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 15. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल निशू कडवेसाठी. पुढला चेंडू. यावेळी देखील सुंदर चेंडू लोअर फुलटॉस किंवा यॉर्कर लेनचा चेंडू होता. चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने खेळून काढलं आणि चेंडूवर चेंडूची पकड होईल, चेंडूचा थ्रो होईल तोपर्यंत पंच किती 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या सहाय्याने इथे मात्र पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या त्या म्हणजेच बिनबाद 17. नक्कीच अतिशय चांगली आणि मजबूत पकड पहिल्या षटकात इथे मात्र पकडली गेली ती म्हणजेच आद्य सप्लायर्स मात्रोळी संघाकडून. कारण विचार केला तर यावेळी जे सामने चालू आहेत या टुर्नामेंटमध्ये जर पाहायचं झालं तर जवळजवळ 30 ते 35 धावा भरपूर होत आहेत. मगाशी देखील पाहिलं तरी एक लो स्कोरिंग सामना झाला. त्याच्या आधीचा सामना जरी पाहिला तरी साळाव संघाने 39 धावांचं लक्ष दिलं होतं आणि ते लक्ष डिफेंड केलं होतं. तर निश्चितच 41 धावांकडे आपण जर पोहोचलो तर नक्कीच मात्रोळी संघाच्या गोलंदाजीमध्ये जी क्वालिटी आहे ती क्वालिटी समोरच्या संघाला रोखू शकते. परंतु कोळके पनवेल संघ जो आहे तो संघ देखील नवीन संघ असला तरी देखील या विभागात नवीन आहे, परंतु त्यांचा खेळ मात्र संपूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारचा होतो हे खूप कमी जणांना माहीत असेल आणि त्यामुळेच नक्कीच काय होईल या सामन्यात हे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येणार नाही. त्याच प्रकारचा खेळ पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन पनवेल संघाकडून आलेला गोलंदाज तो म्हणजेच ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. त्याचा मात्र सामना करेल एक हार्ड हिटर फलंदाज अबू म्हात्रे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत ते फील्ड रिस्ट्रिक्शन्स थोडे ओपन झाले असतील. थोडंसं जे क्षेत्ररक्षण आहे ते क्षेत्ररक्षण खुल्लं असेल कारण आता जे 3 क्षेत्ररक्षक आहेत ते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि बाकीचे क्षेत्ररक्षक बाकीचे 6 क्षेत्ररक्षक तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर लावू शकता. पॉवर प्लेचा खेळ संपलाय, परंतु आता मात्र दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज असेल तो म्हणजेच ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर आता मात्र धावसंख्येवर लगाम लावण्याचं काम ओमकारच्या माध्यमातून केलं जाईल का हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, तेवढंच पाहणं गरजेचं आहे. तर ओमकार गोलंदाजी मार्कवर सज्ज अबू म्हात्रे याच्यासाठी. तर पहिला चेंडू या दुसऱ्या षटकाला घेऊन येईल. ओमकार थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसतोय तो म्हणजेच ओमकार आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ओमकार. स्ट्राईक एंडवर अबू तर नॉन स्ट्राईकवर निशांत कडवे आणि गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट अबूसाठी आणि अबूने मात्र आपल्या स्टाईल मध्ये बॅट फिरवली. नक्कीच यावेळी देखील चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी एक खणखणीत दणदणीत षटकार. निश्चितच ज्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित होती, ज्या प्रकारची फलंदाजी अबूच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळते त्याच प्रकारची फलंदाजी त्याच प्रकारची फटकेबाजी आज देखील अबू कायम ठेवतोय. नक्कीच ज्या खेळाडूने या मैदानावर कित्येक रेकॉर्ड केले आहेत, या मैदानावरच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात ज्याने आपला खेळ दाखवलाय असा अबू मात्र आज आपला क्लास कायम ठेवतोय. अतिशय सुंदर खेळ
आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडतोय आणि या पहिल्याच चेंडूवर पूर्णपणे गोलंदाजावर प्रेशर टाकतोय, दबाव टाकतोय. आता मात्र गोलंदाज दबावात असेल. ओमकार पाटील अतिशय चांगला गोलंदाज आहे, परंतु आज मात्र आबूने पहिल्याच चेंडूला अगदी चांगला समाचार घेतलाय, तो म्हणजे ओमकार याचा. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओमकार सज्ज. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल आबूसाठी. ओमकार टू आबू. पुढचा चेंडू, यावेळी मात्र सुंदर चेंडू. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला होता आणि गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. ऑफ कटर स्वरूपाचा हा चेंडू. नक्कीच आबूला काही समजलं नाही आणि याच्यावर मात्र आबू बीट झाला आणि नक्कीच धावसंख्या स्थिरावली, ती म्हणजेच 23 या धावसंख्येवर. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल. पाहूया काय करतोय ओमकार. यावेळी सुद्धा सुंदर चेंडू. एक लोअर फुल टॉस किंवा एक वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. यावेळी देखील एक स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आणि निश्चितच पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक ओमकारच्या माध्यमातून पनवेल संघासाठी. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल. यावेळी देखील अतिशय चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार आणि त्यानंतर केलेलं कमबॅक. नक्कीच पहिला चेंडू थोडा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. गुडलेन स्पॉटच्या थोडा मागं पडलेला चेंडू होता, त्यामुळे त्या चेंडूला अगदी योग्यरित्या मिडल करण्यात यश आलं होतं, परंतु त्यानंतर गुडलेंथ आणि यॉर्कर लेंथ या दोन लेंथ अगदी योग्यरित्या या 3 चेंडूंवर पकडल्यात आणि नक्कीच या 3ही चेंडूंवर आबूला बीट केलंय, ते म्हणजेच ओमकार यानं. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकार सज्ज सामना करेल. पुन्हा एकदा आबू. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. बीमर स्वरूपाचा चेंडू आणि यावेळी मात्र पंच संतोष म्हात्रे सांगतायत की हा चेंडू लीगल धरला जाणार नाही, हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. ICC नियम क्रमांक 21 नुसार या चेंडूला नो घोषित केलं जाईल आणि नक्कीच या नो चेंडूच्या सहाय्याने इथे मात्र अतिरिक्त 1 धाव तर मिळेलच, प्लस हा चौकार देखील घेतला जाईल, कारण हा चेंडू एज लागून पाठीमागच्या दिशेने गेला होता आणि हा चौकार आला. धावसंख्या झाली 28. चेंडू झाले ते म्हणजेच 4. पुढला चेंडू. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू. निश्चितच यावेळी मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. कुठेतरी जर पाहायचं झालं तर एक नो चेंडू, त्याच्यावर आलेला चौकार, पहिल्या चेंडूवर आलेला षटकार आणि एवढं सगळं होऊन देखील फक्त 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, त्या म्हणजेच गोलंदाज ओमकार पाटील यानं. आता मात्र आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करेल आबू म्हात्रे. पाहूया काय करतोय ओमकार. राईट आर्म राऊंड विकेट आबूसाठी. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू. निश्चितच लॉंग ऑन रिजनच्या दिशेने खेळून काढलाय या चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालं आणि इथे एक चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आणि इथे दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे मात्र पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 29. म्हणजे पाहायचं झालं तर 14.5च्या सरासरीने कुठेतरी धावसंख्या धावफलकावर लागताना दिसते. या षटकाचा विचार केला तर मला वाटते जवळजवळ या षटकामध्ये जवळजवळ 12 धावा आल्या आणि नक्कीच अतिशय सुंदर असं कमबॅक करण्याचा आता प्रयत्न केला जाईल, तो म्हणजेच कोळके पनवेल संघाकडून. कारण पाहायचं झालं तर पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामुळे थोडासा दबाव गोलंदाजावर असतो, प्लस मध्ये बॅट्समन असतो, फलंदाज असतो. परंतु अशा परिस्थितीत जरी 17 धावा आल्या असल्या तरी दुसऱ्या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आयांश 11 कोळके संघाकडून. आता मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल, तो म्हणजेच गोलंदाज तिसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज असेल तो म्हणजेच आकाश तौसाळकर, मॅन फ्रॉम चौल. नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलाच चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. निश्चितच एक खोलवर टप्प्याचा एक वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. पहिलाच चेंडू, निर्धाव चेंडू. आकाश तौसाळकर म्हणजे पाहायचं झालं तर संघ आहे कोळके, संघ आहे पनवेल तालुक्यातला, परंतु त्याचं प्रतिनिधित्व करतोय त्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय चौल गावचा, म्हणजे इथून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावचा हा गोलंदाज आकाश. इथे मात्र पुढचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढलाय. तत्पूर्वी 1 धाव धावून पूर्ण देखील केली आणि या एका धावेच्या सहाय्याने इथे मात्र धावफलक हल्लं. धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 30. वेदांत हा जो गोलंदाज आहे आकाश तौसाळकर,
नवगाव गावामध्ये एक मानाचा चषक असतो. गेल्या वर्षी महाशिवरात्री चषक जो झाला होता त्यामध्ये मॅन ऑफ दी सिरीजचा खिताब आपल्या नावावरती केला होता. तोच हा आकाश तवसाळकर. नक्कीच सर, आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूचा जर खेळ पाहिला तर अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला होता. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन आकाश गोलंदाजी, मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा अतिशय योग्य टप्पा पकडलाय तो म्हणजेच आकाश याने. नक्कीच आपण पाहतो हे एक आयकॉन खेळाडू असतात, हे व्यावसायिक क्रिकेट खेळाडू असतात, हे बाहेरच्या देशांमध्ये किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये क्रिकेट खेळतात आणि त्यामुळं गोलंदाजीची लाईन असते, लेंथ असते, ती अगदी योग्य त्यांनी पकडलेली असते. एक कंट्रोल जो असतो, एक रिलीज पॉईंट जो असतो तो अतिशय योग्य असतो आणि त्यामुळेच या गोलंदाजांचं किंवा फलंदाजांचं नाव मोठं होत असतं. तत्पूर्वी हा चेंडू आहे तो चेंडू पंचांनी डेथ बॉल घोषित केलाय, मृत चेंडू घोषित केलाय. थोडंसं रनअपमध्ये गडबड झाली म्हणून हा चेंडू काही ग्राह्य धरला जाणार नाही. तत्पूर्वी धावसंख्या फक्त या 3 चेंडूंवर 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 30. पंचांची कामगिरी पाहिली तर अतिशय चांगली, एक पारदर्शी पंच आपल्याला या सामन्यासाठी लाभलेत. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश. यावेळी चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि एक झेल घेण्याची संधी, आणि इथे संधीचं सोनं केलंय त्या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच एक सुंदर, एक चांगला झेल पाहायला मिळतोय तो म्हणजेच डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून राजू ठाणगे याच्या माध्यमातून हा झेल घेण्यात आला आणि निशांत कडवेला मात्र इथे बाहेर पाठवलं गेलं. आकाशची सुंदर गोलंदाजी, पहिल्या 3 चेंडूंवर पूर्णपणे दबाव टाकला होता आद्य सप्लायर्स मात्रोळी संघावर आणि त्या दबावाचा फायदा असा की इथे मात्र फलंदाजाला बाद होऊन तंबूत परतावं लागलं. तर निश्चितच आबूने मात्र एक मोमेंटम तयार केलंय, आबूने मात्र एक खेळ पकडलाय, परंतु त्या खेळाला आता कंटिन्यू करू शकतो का? अतिशय सुंदर फटकेबाजी आबूच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु आता मात्र ती फलंदाजी कायम राहील का? कारण धावसंख्या झाली 30, चेंडू झाले 4, अजूनही या षटकातील 2 आणि 1 षटक येणं बाकी आहे, म्हणजे 8 चेंडू बाकी आहेत. आणि जर विचार करायचा झाला मात्रोळी संघाच्या गोलंदाजीचा तर 40 ते 45 धावा आपल्याला अतिशय सुंदर असं टोटल देऊन जातील. तत्पूर्वी अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवर टाकलेला चेंडू, यावेळी देखील एक निर्धाव चेंडू. अवघी एकच धाव आतापर्यंत आपल्या षटकामध्ये खर्च केली आकाश यानं. नक्कीच का नाही होऊ शकत मॅन ऑफ द सिरीज? आपण आताच उल्लेख केला, मानाचा चषक होता नवगावमध्ये, त्यामध्ये हा मॅन ऑफ द सिरीज होता. जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर निश्चितच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी हा गोलंदाज ठरू शकतो. पुढला चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, प्रयत्नात एकच धाव मिळते आणि या एका धावेनिशी इथे मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 31. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 बाद 31. नक्कीच आता मात्र नवीन आलेला फलंदाज असेल तो म्हणजेच अक्षय उर्फ मोन्या. तर यासिन सर, नुकताच नांगरवाडी येथे किंवा ताजपूर नांगरवाडी आणि भोनंगचं जे मैदान आहे वरती किंवा नांगरवाडीच्या खिंडीमध्ये टॉवर मैदान आहे, अतिशय सुंदर ते देखील मैदान आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष चषक झाला, 50,000ची ती देखील स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता तो म्हणजेच हा मोन्या. तर नक्कीच आता मात्र त्याच प्रकारचा खेळ याच्याकडून पाहायला मिळेल का? कारण निश्चितच प्रत्येक खेळाडू असतो, प्रत्येक खेळाडूचा खेळ असतो आणि त्याच्या मागचं पर्व जे झालं त्या पर्वामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. याच्या आधी जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला तो सलमान सिद्दीकी, परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोळके पनवेल संघाचं प्रतिनिधित्व करेल राजू ठाणगे. नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. स्ट्राईक एंडवर मात्र आबू आहे. पाहूया पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. अतिशय सुंदर अशी ॲक्शन. जर पाहायचं झालं तर पंचांनी मात्र इथे या ॲक्शनला नाकारले. नक्कीच सांगितलंय की चेंडू जरी चांगला असला तरी देखील चेंडू पडल्यानंतर थोडासा जास्त वळला आणि त्यामुळे वाईट चेंडू आला. अतिशय सुंदर ॲक्शन पाहायला मिळते राजूच्या माध्यमातून. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी देखील चांगला चेंडू, नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू स्वैर आला असला, पहिला चेंडू वाईट आला असला तरी देखील दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक राजूच्या माध्यमातून. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर राजू ठाणगे सज्ज होतोय. यावेळी मात्र आबूने आपला बॅट ओपन केले. नक्कीच आपल्या किती ताकद आहे हे दाखवून दिलंय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमॉन डीजे.
कुठेतरी मागचे 3 सामने जे झाले ते लो स्कोरिंग होताना दिसत होते, परंतु अशामध्ये अबू म्हात्रेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सलग 2 षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी पुन्हा एकदा चेंडू खेचून काढला, खेळून काढला आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल चौकारासाठी सीमापार. कमॉन डीजे मास्टर. झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 48. नक्कीच गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजू सज्ज होईल. पुन्हा एकदा अबू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, फक्त यावेळी एरिया डीप मिड विकेटचा आणि यावेळी एक मोठा फटका. चेंडू जाईल आर पार, सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 54 झाली, माफ करा. अबू म्हात्रे वैयक्तिक 40 धावांवर नाबाद आहे. शेवटचा चेंडू घेऊन इथे मात्र शेवटच्या चेंडूवर अबूला बाद करण्यात यश मिळतंय, परंतु अतिशय चांगली खेळी, अतिशय सुंदर खेळी, आपल्याला संघाला सावरणारी खेळी. अतिशय मोठं, अतिशय योग्य आणि अतिशय बलाढ्य असं टोटल इथे मात्र उभं केलंय. ते म्हणजेच आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघाने तब्बल 54 धावा 4 षटकांमध्ये धावफलकावर लावल्यात आणि जिंकण्यासाठी 55 धावांची लक्ष्य, 55 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच आयांश 11 कोळके पनवेल संघासमोर. तर नक्कीच या 55 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील आणि कशा प्रकारे, ज्या प्रकारे फलंदाजी झाली त्या प्रकारची गोलंदाजी होईल का, आणि या पुढच्या सत्रात काय होईल, कोण होईल राजा, कोण होईल रंक, कोण ठरणार विजेता, हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी घेऊन जातोय आपल्या रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज, एक क्रिकेटचे योग्य विश्लेषक, योग्य समालोचक आणि एक सुंदर आवाज यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद वेदांत. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल ओपन लॉट मधील शुभम 11 अंदोशी विरुद्ध सालबादेवी सालाव. दोनही संघांच्या संघनायकाला विनंती करतोय लगेच आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंडचा पहिला सामना. आणि मित्रहो, सर्व क्रीडा रसिकांना, सर्व खेळाडूंना एक खुश खबर आहे. याच मैदानावरती दिनांक 17, 18 आणि 19 डिसेंबर 2021 रोजी स्वर्गीय सुनील पाटील चषक वेलोली खानाव हे आपल्या भेटीला येणार आहे. या स्पर्धेचं जर आपण बक्षिसाचं स्वरूप बघितलं तर प्रथम क्रमांक 70,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 40,000 आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 20,000 आणि आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 20,000 आणि आकर्षक चषक, तसेच उत्कृष्ट फलंदाज बॅट, उत्कृष्ट गोलंदाज शूज आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी सायकल आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या 32 संघांना सहभाग देण्यात येईल. त्यातील 8 संघ हे ग्रामीण असोसिएशन मधील असतील. संघ 1 ग्रामपंचायत मिळून असे 8 संघ असतील. तसेच 8 संघ गाव टू गाव असतील आणि 8 संघ हे टीम टू टीम असतील. असं या स्पर्धेचं फॉर्मॅट आहे. आणि ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्या सर्व संघांनी अमोक पाटील, जितेंद्र गोंधळी, प्रकाश पाटील, सूरज गोंधळी, महेश तळे, सुजित ठाकूर, किरण म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर लगेच मित्रांनो, पंचांना विनंती असेल की क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. मी विनंती करतोय प्रत्येक संघाला वेळ मात्र जास्त दवडायचा नाहीये. आणि सेकंड राऊंडचा जो पहिला सामना असेल हा सामना 3 षटकांचा असेल, याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. द्वितीय सत्र स्टार्ट होईल तोपर्यंत पुन्हा एकदा घेऊन जातोय मी यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद
निशांत। गावदेवी शुभम 11 अंदोशी आणि सलवादेवी सालाव या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं। मित्रांनो, मला थोडंसं सहकार्य करा कारण वेळ आपल्याकडे अपुरा आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला सर्व सामने हे संपन्न करायचे आहेत। तर वळूया पुन्हा एकदा या चालू असलेल्या सामन्याकडे। या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में। स्ट्राइक एंड पर राजू ठाणगे जिन्होंने अंतिम ओवर किया था, उनका साथ निभाने के लिए सलामी बल्लेबाज के रूप में सुदर्शन, गेंदबाजी की जिम्मेदारी मोनिया के ऊपर। मैन फ्रॉम नौखार अलीबाग, 10-15 कदमों का रनअप, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद, बहुत ही बढ़िया गेंद और शायद यहां पे खंबा उखाड़ दिया, शायद नहीं, कंफर्म। कमाल की शुरुआत, इसी शुरुआत की अपेक्षा की थी उनके कैप्टन ने। अक्षय पाटिल उनका नाम, मगर मोनिया नाम से जाने जाते हैं, प्यार से लाड से उनका निकनेम मोनिया। और इस खिलाड़ी ने पूरे रायगढ़ जिले में अपने नाम का परचम जरूर लहराया है। शुभम 11 अंदोशी कर्णधार, चला लवकरात लवकर मित्रांनो, मध्ये मध्ये आम्हाला डिस्टर्ब करणं योग्य नाहीये, रिदम तुटतो आणि मग थोडंसं लक्ष विचलित होतं, कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये। प्लीज आमच्या सुद्धा अडचणींना जरा समजून घ्या। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए आकाश तौसाड़कर। कमाल का ये खिलाड़ी, बहुत ही शांत, बहुत ही संयमी, मगर जैसे ही मैदान पर आते हैं आक्रामक और उनके तेवर हमें नजर आते हैं। ये लीजिए, पहली गेंद आसमान दिखाया, मगर गेंद आसमान में, मगर यहां पे लगातार बैक टू बैक दूसरा झटका। अंतिम 3 गेंदों में 3 बल्लेबाजों को चलता किया था और हैट्रिक अपने नाम की थी, मगर यहां पे पहले 2 गेंदों पर 2 बल्लेबाजों को चलता किया है और हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं अक्षय पाटिल उर्फ मोनिया। कमाल की गेंदबाजी, एक्सपीरियंस है उनके पास और उसके साथ बल्लेबाजों को वो बखूबी जानते हैं। बल्लेबाज क्या करना जानते हैं, क्या करना चाहते हैं, उनके दिल और दिमाग में क्या छाया हुआ है, इसको परखते हुए यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं मोनिया। और आकाश जैसे बल्लेबाज को पहले ही गेंद के ऊपर हालांकि यॉक किया था और आकाश ने हवा में झूलते हुए अपना दाहिना पैर उठाकर बहुत ही खूबसूरती के साथ खेला जरूर, मगर ऊंचाई ज्यादा और लंबाई कम थी, इसी वजह से मिड विकेट की दिशा में पकड़े गए और ये दूसरा झटका लगता हुआ। इस बीच बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक एंड पर सुदर्शन और नॉन स्ट्राइक के एंड पर रमेश। एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू। जी हां, इस मर्तबा देखिए फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाने की कोशिश थी, मगर टप्पा खाने के बाद गेंद और बाहर की तरफ निकल गई। अंपायर जी ने
इशारा कर दिया वाइट का। वाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या का आगाज होता हुआ जीतने के लिए 55 रनों की जरूरत। इस मर्तबा बैक टू द बॉलर खेलने पर मजबूर कर दिया सुदर्शन को। अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, नबीतुली गेंदबाजी किसे कहते हैं तो शायद इसी को कहते हैं। पहले 2 गेंदों में 2 विकेट, उसके बाद यहां पे बल्लेबाजों का बल्ला खामोश होता हुआ। फिर से एक बार हवा में खेलने पर मजबूर कर दिया है और एक आसान सा कैच। फिर से एक बार यहां पे विकेट का पतन होता हुआ। पहली मर्तबा हम देख सकते हैं रमेश, जिन्हें आउ नाम से जाना जाता है, नॉन स्ट्राइक एंड पर अभी अभी धीरे धीरे कुछ सोचकर मैदान में तशरीफ लाते हुए शुभम। इन दोनों भी बल्लेबाजों को अब सोचना होगा क्योंकि ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज बहुत ही सस्ते में यहाँ पे मैदान से बाहर जा चुके हैं। एक रनों का पहाड़ जो खड़ा किया है। जी हाँ, इस मर्तबा यॉर्क करने की कोशिश की थी, लोअर फुल टॉस गेंद, उसे मात्र दिशा भर दी। गेंद ट्रैवल कर रही है डीप स्क्वायर लेग की दिशा में, उस गेंद का पीछा किया। बहुत ही अच्छी फील्डिंग मैं कहूँगा। आउटफील्ड थोड़ी सी स्लो है क्योंकि इसके पहले 3 दिन लगातार बारिश की वजह से, मौसम में थोड़ी सी बदलाव की वजह से एक गेंद अभी भी आना बाकी है सर। एक बॉल आहे। मात्र 3 रन स्कोरबोर्ड पर, 3 विकेट के नुकसान पर, पहला ओवर प्रगति पर। हमारे गुणलेखक विकास पाटिल बहुत ही अच्छा यहाँ पे गुणलेखन का काम को अंजाम दे रहे हैं। हमारे हैंडसम योगेश जो डीजे मास्टर है वो भी बहुत ही बेहतरीन काम कर रहे हैं। फुल टॉस गेंद और उसका पूरा फायदा उठाया, जोरदार प्रहार किया डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। गेंद 4 रनों के लिए। की सख्त जरूरत थी। इस चौके से आत्मविश्वास, मनोबल यहाँ पे जरूर बड़ा होगा दोनों भी बल्लेबाजों का। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 7 रन 3 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज आए हैं सुमेद पत्रे, मैन फ्रॉम थर्ड अलीबाग। निशांत ये खिलाड़ी इस साल प्रहार चषक में भी शामिल किए गए थे, शुमार था उनका। और क्या कमाल की गेंदबाजी की थी। अनेक ऐसे भारत के विश्व विख्यात बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी मैंने अपनी आंखों से देखी। लाजवाब गेंदबाजी का नजराना पेश किया था इसी गेंदबाज ने और अलीबाग का नाम रोशन किया था, वही सुमेद पत्रे। अपने पेस के लिए जाने जाते हैं, अपने सही लंबाई और सही दिशा के लिए जाने जाते हैं। जब भी वो फॉर्म में होते हैं, जो भी अपने रंग में रंगते हैं, तो अनेक बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी उनसे हमें नजर आती है। सुमेद, आहा ये देखिए जिसकी मैंने अभी भी बात की, वही और उसी तरह की गेंद ऑप्शन के बाहर गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद ऑफ कटर गेंद थी, अंदर की तरफ आई। बल्लेबाज बैकफुट पर गए थे मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। हॅलो चेक मित्र, पुन्हा एकदा मी सूचना करतोय, मेन रोडवरून जो आतमध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत। त्या सर्व बाईक चालकांना मी विनंती करतोय आपल्या बाईक जाऊन साईडला करायच्या आहेत, अन्यथा आमचे स्वयंसेवक जातील मग तिथून हवा काढणार आहेत, लक्षात घ्या। इस बीच एक
चौका आता हुआ और इस चौके के सहायता से रनों की संख्या 11 रन, स्कोर मूव्स ऑन 11। 4 ओवर का यह मुकाबला, 4 ओवर में जीतने के लिए 55 रनों की जरूरत। आहा, ये देखिए 140 या 45 के स्पीड से गेंदबाजी हो रही है। बल्लेबाज का बल्ला बैकलिप जब तक उनके नीचे आता है बल्ला, तब तक गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा चुकी है। यही खासियत है इस गेंदबाज की। बहुत ही कम उम्र में उन्होंने क्रिकेट खेलना शुरू किया और क्रिकेट के जो भी दावपेच है, क्रिकेट को समझा है, क्रिकेट को निखारा है सुमेध पत्रे ने। इस मरतबा ओवर पिच गेंद करने की गलती, ऑन द राइज खेला, काउ कॉर्नर, सीमा रेखा के बाहर गेंद हवाई सफर करते हुए एक तेरी तो एक मेरी, कभी गेंदें बिंदी हो रही है तो कभी चौके और छक्के यहां पे लग रहे हैं। ओहो, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ओवर पिच गेंद जरूर थी, ऑन द राइज, क्या खूबसूरती के साथ खड़े खड़े हालांकि खेल दिया था। लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे, फील्डर को ढूंढ लिया था, अच्छी फील्डिंग, 1 रन का इजाफा। दोनों भी बल्लेबाजों ने हालांकि 1 ही रन यहां पे लेना मुनासिब समझा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 18 रन, 3 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, जीतने के लिए निर्धारित 4 ओवर के इस मैच में 55 रनों की जरूरत। हालांकि यहाँ पे ये जो विकेट है, संजीव पाटिल और उनके पूरे टीम ने जो विकेट बनाया है वो गेंदबाजों को सहायता करता हुआ नजर आ रहा है। यहाँ पे गेंदें कट हो रही है, घूम रही है और गेंदबाज उसका पूरा लुत्फ और फायदा उठाते हुए। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली, बाएं हाथ के बल्लेबाज सुदर्शन के लिए हम देख सकते हैं एक डीप कवर तैनात है, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट ऑफसाइड की दिशा में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग। जी हां, ब्लाइंड शॉट, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, गेंद जा रही थी ऑफ स्टंप के बाहर और खेलना चाहते थे मिड विकेट के दिशा में। और इसी के साथ एक सम्मिश्र ओवर की समाप्ति मैं कहूंगा, क्योंकि इस ओवर में कुछ गेंदें बिंदी हमें देखने को मिली और कुछ गेंदों पर एक बड़े शॉट भी हमें देखने को मिले। आणि याच दरम्यान सन्माननीय सौभाग्यवती श्रद्धाताई ठाकूर, जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस रायगड यांचं इथे आगमन झालेलं आहे। या मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष 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 स्वागत। आणि मॅडम साहेबांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हावं। हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं स्वागत असेल, कारण या परिसरामध्ये त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत ॲडव्होकेट महेश दादा ठाकूर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल। तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे बहुत ही शानदार मैच होगा, रोमांचकारी मैच होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। निखिल पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 18 रन खर्च किए थे सुमेध पत्रे ने, सॉरी 11 रन खर्च किए थे। बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद अंदर की तरफ निकल गई। गेंद और पैड शायद एक ही वक्त लगा था और इसी वजह से लेग बिफोर द विकेट का कोई खतरा नहीं है। मगर क्या कमाल की गेंदबाजी हो रही है, बल्लेबाजों को अचंभित करने वाली गेंदबाजी, बल्लेबाजों को चकमा देने वाली गेंदबाजी हो रही है। जी हां, फिर से एक बार कारपेट के सहारे खेलने की कोशिश की थी, जड़ में डाल दिया था, बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, प्रेजेंस ऑफ माइंड देखिए निखिल का, हाथों से गेंद फील्ड नहीं कर पाते और इसी वजह से उन्होंने अपने कदमों से, अपने पैर का इस्तेमाल करते हुए इस गेंद को रोक दिया, रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया। इस विकेट का कितना शानदार इस्तेमाल हो रहा है, हर एक गेंदबाज यहां पे सफल होता हुआ हमें नजर आ रहा है। हालांकि बल्लेबाज भी काफी कामयाब हो चुके हैं। इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद थी, ढीले हाथों से उसे खेल दिया।
ढीले हाथों से खेल दिया था लॉन्ग ऑन की दिशा में। निशांत कड़वे वहां पे मौजूद, द बाइक मैन। मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो एक टूर्नामेंट रखा था वहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए थे और एक बाइक अपने नाम किया था, वही निशांत है लॉन्ग ऑन की दिशा में। फील्डिंग की सजावट देखिए, सारे फील्डर सीमा रेखा के नजदीक तैनात किए हैं, किसी भी तरह से यहाँ पे दरार न हो, गैप न हो, इसका पूरा जायजा लेते हुए गेंदबाज निखिल पाटिल। लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर एक नजर आता हुआ ऑफसाइड की दिशा में। जी हां, इस मरतबा फुल टॉस गेंद, मगर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती खींचकर खेला था ऑन साइड की दिशा में और डीप मिड विकेट में जाल बुना था, उस जाल में पूरी तरीके से फंसते हुए और एक बल्लेबाज मैदान से बाहर। बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए राहुल बैकर। मैच देखिए, रेत की जर्रों की तरह धीरे धीरे उनके हाथों से फिसल रहा है। यहां से मैच को जीतना है तो बड़े स्ट्रोक आपको खेलना लाजमी है। बड़े स्ट्रोक अगर यहां पे खेलेंगे तो ही यहां पे काम बनेगा। हालांकि ये बल्लेबाज जानते हैं, मगर करे तो क्या करे। देखिए इस तरह की गेंदबाजी, दो पैरों के बीच में दरार, गेंद वहां से फरार और यहां पे पूरी तरीके से फर्नीचर डिस्ट्रॉय। मात्र 1 रन खर्च किया है, 6 गेंदें और 36 रनों की जरूरत जीत मुकम्मल करने के लिए। मगर विकास पाटिल, मैं याद दिलाना चाहूंगा, पनवेल में ऐसा एक मैच हुआ था, वो भी नाइट टूर्नामेंट, जहां पे 6 गेंदों में 36 रनों की जरूरत थी और वो 36 रन बनाए थे बल्लेबाज ने। मगर इतिहास, हालांकि इस तरह का रिकॉर्ड बार बार नहीं होता। इस मरतबा गेंदबाज देखिए श्रेयस पत्रे, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे मात्र दिशा दी, कारपेट के सहारे गेंद डीप फाइनल की दिशा में जाती हुई। सुमेध पत्रे वहां पे मौजूद थे, एक के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा और एक एक रन बनाकर यहां पे काम नहीं बनेगा, ये आप सभी जानते हैं। अब मात्र औपचारिकता बची है, ऐसा मैं अगर कहूंगा तो गलत नहीं होगा। बहुत ही अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर क्या ये सीमा रेखा क्लियर करेगा? नहीं। और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। नाम गावदेवी केड़वने, वो ये मैच था 2018 का मैच, जिसमें 5 ओवर में 62 रनों की जरूरत थी पनवेल टीम को। 6 गेंदों में 36 रनों की जरूरत थी और वो 36 रन बनाए थे। मगर ये इतिहास है, इतिहास बार बार लिखा नहीं जाता और इतिहास लिखने के लिए उसी तरह से अंजाम देना भी बहुत ही जरूरी होता है। यहाँ मात्र औपचारिकता मुझे नजर आती हुई 19 नंबर की जर्सी परिधान किए हुए श्रेयस। जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद थी और गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही है। अच्छी फील्डिंग वहां पे सुमेध द्वारा। फिर से एक बार एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। एक एक रन हालांकि बनाकर मात्र औपचारिकता आप कंप्लीट यहां पे कर रहे हो। बापदेव क्रिकेट संघ भेर से आयोजित अनंत गोंधली फाउंडेशन आणि अविनाश माते पुरस्कृत क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय।
आपण पाहतोय आमच्या या स्टेजवरती अर्थातच सौभाग्यवती श्रद्धाताई ठाकूर विराजमान आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी खर्च केलाय आणि या स्पर्धेला एक सदिच्छा भेट दिलेली आहे. यावेळेस मात्र एक षटकार येतोय, परंतु सामना त्यांच्या हातातून जवळजवळ निसटलाय असं हे चित्र आपण पाहतोय. त्यांच्या समवेत आलेले ॲडव्होकेट ठाकूर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याचा आनंद घेत आहेत, परंतु सामना थोडासा नीरस होतोय. यावेळेस पुन्हा एकदा तिरफळाचित, आणखी एक फलंदाज बाद आणि अशा प्रकारे हा सामना इथे संपलेला आहे. आद्य सप्लायर्स मात्रोली संघाचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करेन आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुद्धा व्यक्त करतोय. आपण वळणार आहोत यानंतर पुढील सामन्याकडे आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी अर्थातच नो डाऊट अबू म्हात्रे, अक्षय म्हात्रे त्यांचं नाव, परंतु लाडानं प्रेमानं त्यांना अबू म्हणून ओळखलं जातं. तर अबू आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं आणि सामनावीराचं पारितोषिक आपण स्वीकारावं. हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय व्यक्तींना विनंती करणार आहे. सौभाग्यवती श्रद्धाताई यांना विनंती करणार आहे, मॅडम आपण थोडेसे पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते, आपल्या पवित्र हस्ते शुभ आशीर्वाद द्यावेत आणि त्याचप्रमाणे या खेळाडूचं अभिनंदन सुद्धा करावं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण पाहतोय जिथे धावा होत नाहीयेत तिथे धावांचा रथी बोहतलाय ज्या खेळाडूनं, तो अर्थातच अक्षय म्हात्रे उर्फ अबू सामनावीराचा